राज्य शासनाला या शेतकऱ्यांना, आम्ही असो का कोणतेही शेतकरी असो, आता त्याचं काम झालेलं आहे आणि त्यांना आता आपल्याशी काही देणं घेणं नाही. असे रमीबाज मंत्री हे आपल्या बोकांडी आणून बसलेले. रमीबाज म्हणल्यापेक्षा कोणते बाज म्हणावं हे तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलं असेल. पुन्हा ज्या निवडणुका समोर येणार आहेत त्या निवडणुकामध्ये काय हाल होते हे त्या पक्षांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हेच शिलेदार राहतील की ते भविष्यामध्ये त्यांना पुढचे इलेक्शन निवडून आणतील आणि त्याचा याच ठिकाणी खोटा उपटा जर झाला तर भविष्यामध्ये ते कामी येणार नाही. हे आता त्यांनी समजून घ्यावं. आज आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा 80 दिवस हे आता या आंदोलनाला पूर्ण झालेले आहे. या 80 दिवसामध्ये आमच्या काही जास्त काही हाताला लागलं नाही हे तुम्हाला सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे. परंतु आमच्या हाती लागण्यासाठी राजकारण्यांनी काही प्रयत्न केले नाही हे पण तुम्हाला सगळ्यांना आता या अधिवेशनामध्ये कळून चुकले की राज्य शासनाला या शेतकऱ्यांना, आम्ही असो का कोणतेही शेतकरी असो, आता त्याचं काम झालेलं आहे आणि त्यांना आता आपल्याशी काही देणं घेणं नाही. हे आता सगळ्यांच्याच, म्हणजे आमच्या असो की तुमच्या असो, हे लक्षात आलंच असेल. कारण आपण बघितलं असं की ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये की ज्या अधिवेशनावर एका घंट्याला जवळपास 5,000 रुपयाचा खर्च हा फक्त चहा पाण्यावर किंवा इतर खर्च हा त्या ठिकाणी होत होता. आणि अशा वेळेस सर्वसामान्य जनतेचा पैसा खर्च होत असताना ज्याला थोडीही संवेदना शेतकऱ्याबद्दल नाही असे कृषी मंत्री हे रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ हा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे असे रमीबाज मंत्री हे आपल्या बोकांडी आणून बसलेले. आणि रमीबाज म्हणल्यापेक्षा कोणते बाज म्हणावं हे तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलं असेल की त्यांचं चरित्र कसं आहे. या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की आपण कशा प्रकारचे आमदार मंत्री या राज्याला दिले आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आपण जनतेने ठेवावी हे आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचा नाद या ठिकाणी सोडणार नाही. आमच्या या आंदोलनाला जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. कितीही संकट येऊ, आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या आमच्या जमिनीला 1 इंचही काम या ठिकाणी या कंपनीला किंवा रोडचे होऊ देणार नाही. हा आमचा सगळ्याचा निर्धार या ठिकाणी झालेला आहे. फक्त खेद एवढ्या गोष्टीचा वाटतो की आता वेळ निघून गेलेली असल्यामुळं आणि त्यांना अघोरी बहुमत आलेलं असल्यामुळं ते 5 वर्ष असा अन्याय सगळ्या जनतेवर करत राहणार आहेत. परंतु अजून पण जे इलेक्शन समोर येत असतील, पुन्हा ज्या निवडणुका समोर येणार आहेत त्या निवडणुकामध्ये काय हाल होते हे त्या पक्षांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण हेच शिलेदार राहतील की ते भविष्यामध्ये त्यांना पुढचे इलेक्शन निवडून आणतील आणि त्याचा याच ठिकाणी खोटा उपटा जर झाला तर भविष्यामध्ये ते कामी येणार नाही. हे आता त्यांनी समजून घ्यावं आणि आमच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे.